लोकांच्या अगोदरचं प्रकरण आहे आणि याच्यामधले आरोपी कोण आहेत काय आहेत ते आम्ही नाही सांगितलं। आकाच्या जवळचा जो सतत आकाच्या बरोबर राहत होता त्या व्यक्तीने त्यांची नावं सांगितलेली आहेत आणि यातले काही आरोपी जे आहेत त्यांना ऑलरेडी मोका लावलेला आहे आणि मोकामध्ये असून सुद्धा हे बीडच्या न्यायालयात फिरतात। इथपर्यंतचा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे। तुम्ही आता असं म्हणाला की अजूनही खालच्या दर्जाचे म्हणजे खालच्या पातळीवरचे पोलीस अधिकारी काम करतात, ते आकाच्या सांगण्यावरूनच काम करतात, त्यांच्याच कुठेतरी प्रभावाखाली आहे। बीडमध्ये शेकडो पोलिसांच्या बदल्या झाल्या, मग परळी आणि अंबाजोगाईमधल्या पोलिसांच्या बदल्या का नाही झाल्या? पाहिजे तेवढ्या प्रमाणात बदल्या झाल्या, पोलिसांच्या झाल्या, खालच्या कर्मचाऱ्यांच्या। डीवायएसपी अजूनही तेच आणि त्यांच्याकडे तपास, ज्यांनी आकाने आणलं त्यांच्याकडे तपास ठेवल्यावर तपास लागणार आहे का? तिथले पीआय जे आहेत तेही अजून बदललेले नाहीत, ते जागच्या जागेवर ठेवायचे। मग वरून एसपीने फक्त विचारायचं काय झालंय, त्या खालच्या अधिकाऱ्यांनी सांगायचं नाही साहेब हे बरोबर आहे हे बरोबर आहे। अशा पद्धतीने कामकाज चालू आहे। पण 7 महिन्यापासून तुम्ही प्रश्न उपस्थित करताय, अजूनही डीवायएसपी बदलला जात नाही। स्थानिक पोलीस प्रशासनावरती आणि थोडक्यात गृह विभागाच्या एकंदर कारभारावरती कुठेतरी प्रभाव आहे म्हणून हे सगळं होतंय असं वाटत नाही? नाही, जे एसपी आहे, एसपी आमच्याकडे बदलून दिलेला चांगला माणूस आहे। एसपीने काही तपास जे आहेत आणि ऍक्शन घ्यायचं काम ते करतायत, परंतु सबऑर्डिनेट आमचे तिथे असलेले ऍडिशनल एसपी आणि हे काही जी आकानी नेमलेले लोक आहेत हे एकत्रितरित्या बसून चर्चा करून पाहिजे तसं फिडिंग एसपीला करतात आणि म्हणून एसपी सुद्धा काही वेळा त्या ठिकाणी करतेत येत आहेत, असा प्रकार या ठिकाणी दिसतो।